तुमची आयडिया चांगली आहे म्हणून तुम्ही बिझनेस चालू करता, पण जेवढ्या फास्ट तुम्ही बिझनेस चालू करता तेवढ्याच फास्ट तो बंद होऊन जातो. कारण बिझनेस हा आयडियावर चालत नाही, तो चालतो मार्केटवर. मी स्वप्नील आणि हे आहे एका वर्षात 1 करोडचं स्टार्टअप चॅलेंज. शार्क टँकमधला पहिला प्रश्न असतो की तुमचा मार्केट साईज किती आहे. कारण तुमची आयडिया मोठी झाली आणि त्याचं मार्केटच नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. आज मी माझी स्टार्टअप आयडिया शोधणार आहे, तर त्याच्यासाठी मी वापरणार आहे टॅम, सॅम आणि सॉम कन्सेप्ट. टॅम म्हणजे टोटल ॲड्रेसेबल मार्केट. समजा तुम्हाला शेअर मार्केटसाठी कुठलं प्रोडक्ट काढायचं आहे, तर ज्या ज्या लोकांचे डीमॅट अकाउंट आहेत ते झाले तुमचं टॅम. सॅम म्हणजे सर्व्हिसेबल ॲड्रेसेबल मार्केट. जे लोक आत्ता ट्रेडिंग करतात डेली किंवा मंथली ते येतात माझ्या सॅममध्ये. सॉम म्हणजे सर्व्हिसेबल ऑप्टेनेबल मार्केट, म्हणजे ज्या लोकांना तुम्ही आत्ता टार्गेट करू शकता ते लोक. म्हणजे समजा इंडियात 15 करोड डीमॅट अकाउंट आहेत, त्याच्यातले ॲक्टिव्ह युजर्स 2 करोड आहेत. पण जर मी महाराष्ट्र आणि गुजरात इथेच बघितलं तर इथेच 50-60% लोक ट्रेडिंग करतात. म्हणजे जर मला नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल तर मी महाराष्ट्र आणि गुजरातच्या ॲक्टिव्ह ट्रेडर्सला टार्गेट करीन. जेव्हा तुम्हाला कुठली नवीन आयडिया सुचेल आधी त्याचं मार्केट बघा. आणि जर तुम्ही स्टार्टअप प्लॅन करत असाल तर ही 3 अक्षरं नेहमी लक्षात ठेवा: टॅम, सॅम आणि सॉम. आज दिवसभर मी याच गोष्टीवर वर्क करणार आहे. फॉलो करा आणि उद्या बघा मी माझ्या आयडिया कशा व्हॅलिडेट करतो.